सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 134 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली व त्याग प्रणाली आहे, ती नामधारक वासनिकांनी कशी व कोणत्या दृष्टीनं आचारायची याचं चिंतन करत आहोत. अनेक सत्संगापासून याचं चिंतन करत असताना अनेक सद्भक्त नवीन नवीन जोडल्या गेले आणि अनेक सद्भक्तांनी आपापल्या प्रतिक्रिया वेळोवेळी व्यक्त करत असतात. त्या प्रतिक्रियेवरून आपल्याला लक्षात येतं आहे की नामधारक वासनिक वर्ग जो आहे तो आत्तापर्यंत आचाराच्या अनुषंगाने विचार करत नसताना, अभ्यासाचा खूप खोलवर किंवा सिरियसली विचार न केल्यामुळं अगदी छोट्या छोट्या प्रश्नसुद्धा त्यांच्या मनामध्ये, शंका मनामध्ये राहून जातात आणि मग फक्त धार्मिकता करायची म्हणून करायची या अनुषंगाने आजपर्यंत वाटचाल चालू असते. काही कार्यक्रमातून, साधू संतांच्या मार्गदर्शनातून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रत्येक जीव करत असतो, परंतु ज्ञानयुक्त करणं आणि अज्ञानयुक्त करणं, कोणती गोष्टीची माहिती न असता करणं आणि माहिती घेऊन करणं याच्यात खूप मोठा फरक आहे. जसं उजेडात चालणं आणि अंधारात चालणं जसा फरक आहे, अगदी तसंच आहे. आणि मग जे आपण करतोय तोच धर्म आहे, तीच धार्मिकता आहे, या व्यतिरिक्त काही धर्म नाही. आणि या अनुषंगाने जर आपण चिंतन केलं, बघितलं, तर सकाळ संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थानाला जाणं, दत्तात्रय कवच किंवा इतर असे वेगवेगळे पारायण करणं, काही मंगलप्रसंगी साधू संतांना बोलून पारायण करणं, याच्या व्यतिरिक्त धर्माचा जो आवाका आहे किंवा आखणी ही धर्मात दिसत नसल्यामुळं धर्माच्या ज्ञानाकडं त्यागाच्या अनुषंगाने, आचाराच्या अनुषंगाने कोणी विचार करताना दिसत नव्हतं. परंतु आजची परिस्थिती वेगळी, बदलली आहे. सद्भक्त अभ्यास करायला लागले आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून आचाराचा, विचाराचा, त्यागाचा चिंतन करून त्याकडे बघायला लागली. परंतु त्यातसुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणं, योग्य पद्धतीनं मार्गदर्शन घेणं, योग्य पद्धतीनं धर्म समजून घेतल्यानंतर तो योग्य पद्धतीनं सांभाळता येईल किंवा पाळता येईल. अन्यथा आज सत्संग असेल, मार्गदर्शक असेल, खूप झालेले असले तरी अनेक वेगवेगळ्या वासना सांगण्याचा प्रयत्न लोक करत असतात. काही हेतुपूर्वक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि आम्ही कसं वेगळं आहोत हे दाखवण्याच्या अनुषंगानेही धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या परंपरा, पायंडे पाडण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्यासाठी आपला स्वतःचा अभ्यास असणं, आपण धर्म खरा काय, किती काय, कसा आहे, परमेश्वरांनी सांगितलेला जो श्रीमुखीचा जो धर्म आहे तो वचनाच्या माध्यमातून आपल्याला परंपरेने आलेला आहे, तो काय आहे नेमका हे समजून घेतल्यानंतरच आपल्याला त्यातलं काही गोष्टी कळेल. अन्यथा हे सांगताय मग तसंच असू शकतं किंवा आहे असं समजून आणि तीच पुढे पुढे या गोष्टी एकाकडून दुसऱ्याकडून अनेकांकड अशा पद्धतीनं चालत आलेले आहे. परंतु अभ्यास केल्यानंतर ते जाणवतं की त्यामध्ये नेमकं योग्य किती, अयोग्य किती, चूक किती, चांगलं किती, असे अनेक तत्वसिद्धांत आहे, असे अनेक गोष्टी आहे का त्याच्यामध्ये मतांतर आहे. वचन परमेश्वराने एक सांगितलं आहे, त्याचं प्रकरण वश एक आहे, त्याच्यावरती आचार्यांनी स्मृतिस्थळामध्ये प्रकाश टाकलेला आहे. परंतु सर्व अंगाने अभ्यास केल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येणार आहे. आपण एकच गोष्ट काहीतरी लावून धरली आणि पळत फिरलो तो होत नसतं. आणि त्याच्यामुळं धर्मात लोक अभ्यास करायला लागले, पण तेवढंच संभ्रमावस्था पण निर्माण झालेली. कारण तशा पद्धतीचं वातावरण पोषक नाही, तशा पद्धतीचं
त्याग करणारे साधक किंवा आचारवंत साधक दिसत नाही. परंतु आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत असताना आपल्या हे लक्षात आजपर्यंत आलं असेल की आचार हा काही कुठंतरी विशिष्ट ठिकाणी दिसेल असं काही नसतं. कारण ती आत्मिक शुद्धीकरणातून आलेली एक कृती असते. काही वैचारिक कृती असते, काही त्यागाच्या अनुषंगाने कृती असते. मागे आपण अनेक सत्संगामध्ये बघितलं की गीत विखो. आता यामध्ये काय आचार दिसणार आहे? फक्त त्या व्यक्तीला, त्या साधकाला, नामधारक वासनिक किंवा भिक्षुक कुणी असो, त्याला कशामध्ये आवड निर्माण होते किंवा कशामध्ये तो वेधला जातो आहे, यावरती त्याचं ते वैयक्तिक आचार आहे. आणि नामधारक वासनिकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या घरामध्ये आल्यानंतर टी व्ही असतो, टेप रेकॉर्डर असतं. आज ब्लूटूथच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून सर्व पिक्चरचे गाणे वगैरे आपल्याला ऐकायला भेटतात. साधू संतांकडं पण बऱ्यापैकी मोबाईल असतो, त्यामध्ये या ज्या गोष्टी आहे तर त्यांनी त्या पाळायच्या का नाही, किती पाळायच्या, कशा पद्धतीने पाळायच्या, हा त्याचा वैयक्तिक आचार आहे. हा कोणी बघितल्यानंतर दिसणार नाही आहे. हां, कधीतरी काहीतरी एखादी व्यक्ती काही मोबाईलवरती ऐकत असेल आणि मग कोणी बघितलं तर गोष्ट वेगळी. परंतु तो सेन्स असल्यामुळं एकांतात ह्या गोष्टी होत असतात. तो सेन्स असल्यामुळं, सामाजिक बंधनं किंवा दडपण असल्यामुळं समाजामध्ये कोणीतरी असं मोकळ्या मनाने गाणी ऐकत बसतील असं कधी दिसत नाही. नामधारक वासनिकामध्ये या गोष्टी जास्त आहे. त्यांनी त्या पाळायच्या आणि कशा पद्धतीनं पाळायच्या. पाठीमागचं आपलं जे शेवटचं सूत्र होतं गीत विखो. जे गाणे असतात त्याच्यामध्ये विकार असतो. मग ते पिक्चरचे गाणे असतील, नाटकाचे असतील, तमाशाचे असतील, ते मनोरंजनात्मक असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या गोष्टी रस भरलेला असतो आणि त्यातून आपल्या मनामध्ये सुद्धा विकार विषय निर्माण होऊन आपण धर्मापासून दूर जाण्याची शक्यता असते. म्हणून परमेश्वराने गीत जे आहे ते विषयासमान सांगितलं आहे आणि म्हणून त्यातून आपल्याला सावध किंवा वाचायला लावलेलं आहे. परंतु त्याच अनुषंगाने, सात्विकतेच्या अनुषंगाने दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर ज्यामध्ये परमेश्वराची स्तुती आहे, प्रायश्चित्ताच्या अनुषंगाने काही लीळांचं वर्णन आहे, आचाराच्या अनुषंगाने काही गीतांमध्ये जर शब्दांची व्यवस्थित जोडणी केलेली असेल तर ते गीत आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जाऊ शकतं. एक भावना निर्माण करू शकते, एक श्रद्धा मनामध्ये निर्माण करू शकतं, ते वातावरण तयार होऊ शकतं. म्हणून सत्संग घेत असताना किंवा कुठेतरी देवपूजा असताना तिथं लोक भजनं म्हणतात. काही विरहाचे भजनं असतात, काही त्यागाच्या अनुषंगाने किंवा काही प्रायश्चित्ताच्या अनुषंगाने भजनं असतात. तर ते आपण ऐकलं, वाचलं किंवा बोललं तर हरकत नाही. कारण ते एक परमेश्वराची स्तुती आहे, एक स्मरणच आहे, चिंतनच आहे. परंतु तो एक सेन्स आपल्याला असायला पाहिजे की नेमकं आपण आचार करायचा तो वैयक्तिक विषय आहे. काही आचार दिसतील, काही आचार दिसण्याची शक्यता नसते. आळूंची न करावा, म्हणजे कोणाविषयी कोणाला चुकीचं सांगू नये. तर त्या 2 व्यक्तींमध्ये, 4 व्यक्तींमधली जी संवाद आहे, इतरांना तो विषय दिसणार नाही. म्हणून प्रत्येकाचा परमेश्वराच्या प्राप्तीचा जो उद्देश आहे किंवा ध्येय आणि त्या अनुषंगाने धर्माची जाणीव किती आहे त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि आपण आपला धर्माची जाणीव उमट परमेश्वराला प्रार्थना करून निर्माण करायची आहे. त्यातच आपलं हित आहे या अनुषंगाने जर आपण बघितलं त्याकडं, तरच त्यातून आपण परमेश्वराच्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो, त्याचा त्याग करू शकतो. आणि स्वभावच झालं पाहिजे. ओढून ताडून कृत्रिमतेने तुम्ही एकदा कराल, दोनदा कराल, परत परत होऊ शकत नाही. ते स्वभावात की बाबा यातून अहित आहे आपलं, हे आपल्या हिताचं नाही, आपल्या भल्याचं नाही, आपल्या देवानी हे आपल्याला सांगितलेलं नाही आणि आपल्याला हे टाळायचं आहे. तर ते टाळणं हे स्वभावत झालं पाहिजे, नैसर्गिक झालं पाहिजे. ओढून ताडून कधीतरी केव्हा तरी कुठंतरी याला काही अर्थ नाही. म्हणून धर्म हा नैसर्गिक पद्धतीनं जर आपण समजून घेतला आणि त्याच पद्धतीनं जर आपण करण्याचा प्रयत्न केला आणि तीच सवय जर आपल्याला लागली तर धर्म सांभाळणं, धर्म करणं, धर्मकृतीवर नेणं आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाणं हे खूप सोपं आपल्याला वाटेल. परंतु ओढून ताडून
करायचं असल्यामुळं किंवा करत असल्यामुळं आणि कधीतरी केव्हा तरी कुठंतरी करत असल्यामुळं आपल्याला तो अवघड वाटतो आहे. पण हे कधी होऊ शकतं, जेव्हा आपण धर्म योग्य पद्धतीनं, यथार्थ पद्धतीनं समजून घेऊ शकतो. परमेश्वरांनी वचनाच्या माध्यमातून आपल्याला धर्म सांगितला आहे, त्याचे तत्त्वज्ञान सांगितले, आचार विचार प्रणाली सांगितली आहे. सूत्रपाठात गेल्याशिवाय आपल्याला धर्म समजू शकत नाही, कळू शकत नाही. आणि त्या अनुषंगानेच आपण आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने गेली अनेक सत्संगापासून चिंतन करत आहोत. आज आपण आचार मालिकेच्या 200च्या आसपास सूत्राच्या आसपास आपण आलेलो आहोत, त्याचं चिंतन करत आहोत. अनेक सद्भक्त प्रतिक्रिया व्यक्त करतात. ज्या गोष्टी समजल्या नाही त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि असाच जर आपला अभ्यास असला, त्याच्यात सातत्य आपण ठेवलं, तर नक्की धर्माच्या अनुषंगाने आपली जी आपण आजपर्यंत धार्मिकता करत आलो, आजपर्यंत जसं आपण धर्म सांभाळत आलो, त्याच्यात बदल होण्याला वेळ लागणार नाही. कारण बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि तो बदल आपल्या जीवनामध्ये घडून आणण्याचं जे काम आहे ते सर्वस्वी आपल्यावरती, ती स्वातंत्र्य आपली आहे. आपल्याला तो बदल करून घ्यायचा आहे, आपल्याला तो बदल करायचा आहे आपल्या मनामध्ये. कारण जीव अनादि अविद्यायुक्त असल्यामुळं मतित्रयाने खालचा विचार करतो. त्याला ऊर्ध्वगतीचं करायचं म्हटल्यानंतर तो बदल परमेश्वराला अपेक्षित जरी असला तरी तो परमेश्वर आपल्याकडून करून नाही घेऊ शकत. त्यासाठी आपल्याला तो आपल्याला तो प्रयत्न करावा लागतो. आणि ते स्वभावात जर झालं तर त्यात नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला भेटत असतं. पुढचं सूत्र आहे, बाहेरी बैसलिया परतुनी पाहिल्या अमेद्य विकार. परमेश्वरांनी तत्त्वज्ञान जे सांगितलं आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये चिंतन केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल. परमेश्वर अत्यंत टोकाचं सांगतात, एक तर खालचं नाही तर एकदम वरचं. मग कोणत्या विषयाच्या अनुषंगाने असेल. तशा पद्धतीने या सूत्रामध्ये सांगितलं आहे की विकाराची खालची परिसीमा काय, कुठपर्यंत हा जीव खाली जाऊ शकतो किंवा विकारला जाऊ शकतो. तर त्या अनुषंगाने सांगितलं आहे की ज्या गोष्टीचे आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टीसाठीचा आपण कधीच विचार करत नाही, ती गोष्टसुद्धा पाहण्याची जेव्हा इच्छा होते जीवाला, तो सर्वात खालचा विकार आहे. आणि बाहेरी बैसल्या म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेर जातो, सकाळी आपण उठल्यानंतर आपल्याला प्रथम ती गरज वाटते आणि ते स्वभावच झालेलं असतं. जोपर्यंत आपलं पोट साफ होत नाही तो आपल्याला स्वस्थता लाभू शकत नाही. जेव्हा आपण ती घाण टाकायला बाहेर जातो आणि ते टाकल्यानंतर सुद्धा पाहण्याची इच्छा होते, परतून त्या मळाकडं किंवा अमेद्याकडं पाहण्याची इच्छा होते, तो या जीवाचा सर्वात खालचा विकार सांगितला देवाने. कारण जी गोष्ट आपल्याला काहीच उपयोगी पडू शकत नाही, उलट तिच्यापासून आपल्याला त्रास आहे आणि ती आपण टाकण्यासाठी कधीच कंजूसी किंवा कधीच विचार करू शकत नाही. आणि ते झाल्यानंतर आपण थांबू पण शकत नाही. ते आल्यानंतर कधी आपलं टाकून देऊ अशी प्रवृत्ती आपली निर्माण होते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. ते पाहण्याची इच्छा होणं म्हणजे सर्वात खालचं टोक विकाराचं. इतका विकाराने बरबटलेला जो जीव आहे. आणि बाकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मग ज्या धर्माला घातक आहे, जे आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने, तत्वसिद्धांतांच्या अनुषंगाने परमेश्वरांनी न करण्यासाठी आपल्याला बजावलेलं आहे, ते करण्याची प्रवृत्ती होणं, ती इच्छा होणं, ते ऐकणं, पाहणं, बोलणं, तो विकार आहे. आणि तो विकार थोडा थोडा वाढत जाऊन ते अत्यंत खालच्या दर्जापर्यंत कसा जाऊ शकतो हे परमेश्वरांनी या सूत्रातून आपल्याला सांगितलं आहे. कारण शौचात बसल्यानंतर परतून पाहण्याची जी प्रवृत्ती असते तो विकाराचा शेवट आहे म्हटले. कारण जी गोष्ट आपल्याला कधीच उपयोगा पडत नाही आणि पडणार नाही, ही जाणीव आपल्याला आहे, आपल्याला माहिती आहे, आणि तरीही त्याकडे पाहण्याची दृष्टी निर्माण होणं. आपण रस्त्याने चाललोय, घाण दिसते, रस्त्याने चाललोय, आपल्याला काहीतरी चुकीचं आपल्याला पाहायला भेटतंय, आपण त्याकडे आकर्षित होतो. रस्त्याने जात असताना आपल्याला अनेक ठिकाणी घाण पडलेली दिसते,
किंवा काही लोक चुकीची कृती करताना आपल्याला उभे राहताना दिसतात, बसलेले दिसतात. आणि ते पाहण्यातून आपल्याला काही फायदा नाही, उलट ते घाण आहे, आपल्याला त्रास होणार आहे, आपल्या मनामध्ये एक घृणा निर्माण होणार आहे. आणि तरी आपलं जी नजर आहे त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. तर ती प्रवृत्ती ती जर आपण बदलली वेळोवेळी आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या नजरेला जर आपण त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या प्रयासाने आपल्याला ती गोष्ट होते. रस्त्याने चाललो आहे, या अशा गोष्टी बऱ्याच आपल्या निदर्शनास येत असतात. कुठंतरी गर्दी असते, काहीतरी चुकीचं चालू असतं, त्या गर्दीतून काहीतरी आपल्याला जाणवत असतं, घाण असते, काही जनावरं असतात, डुक्कर असेल, कुत्रे असतील, अशा पद्धतीनं त्या चुकीच्या कृती करताना किंवा घाणीमध्ये लोळताना आपल्याला दिसतात. आता तो काय पाहण्याचा विषय आहे का? पण तरी पाहण्याची इच्छा होते किंवा आपली नजर तिकडं जाते. काही लोक तर उभं राहून ते बघण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो जो विकार आहे तो अत्यंत शेवटचा, एकदम टोकाचा आहे, घाण. त्याच्यावरून ही जीवाची प्रवृत्ती कळते किंवा त्या जीवाची ठेवण कळते, त्याची योग्यता अयोग्यता कळते. जे लोक हे पाहण्यासाठी आपला वेळ वाया घालवतात किंवा उभं राहून बघण्याचा प्रयत्न करतात, त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात, ते लोकांची विचारधारा किंवा प्रवृत्ती किती खालावलेली असेल याचा आपण अंदाज करू शकतो. कारण जीवाची एक प्रवृत्ती असते, चुकीचं बघणं, चुकीचं ऐकणं, चुकीचं सांगणं, चुकीचं आवडतं त्याला. तो एक विकाराचा भाग आहे आणि त्यातूनच जीव हा धर्मापासून जात असतो, संस्कारपासून जात असतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. तो दुःखाला पात्र होण्याचं कारण विकार हा जीवाचा सर्वात मोठा दोष पहिल्यांदाच परमेश्वराने सांगितलेला आहे. त्या दोषापासून वाचायचं असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला वाईट ऐकण्याची इच्छा झाली नाही पाहिजे, वाईट बोलण्याची इच्छा झाली नाही पाहिजे, वाईट पाहण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. आपण कधी वास घेताना आपल्याला जर चांगला सुगंध आला तर आपण घेतो, वाईट असेल तर आपण नाक दाबून घेतो. याच्या पाठीमाग कारण ते इंद्रियाला त्रासदायक आहे. जे इंद्रियाला त्रासदायक आहे ते जरी आपण घेत असेल तर मग आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या कृतीला किती मोठा त्रास त्याचा होऊ शकतो. मग काही ठिकाणी असे गोष्टी असतात का त्या घाणीची त्यांना सवय झालेली असते, त्या वासाची सवय झालेली असते. ते तिथंच राहत असल्यामुळं त्याच्या सतत ते घेऊन त्याचा परिणाम त्याच्यावरती झालेला असतो. ते नक्कीच आपल्या बुद्धीवरती, आपल्या मनावरती परिणामकारक ठरतं, परिणाम करत असतं. आणि म्हणून चांगला वाईट विचार करण्याची प्रवृत्तीसुद्धा ही विकाराची खूप मोठा दोष आहे. आपण एकटं बसल्यानंतर मनमाळका आपल्या मनामध्ये येत असतात, कशाविषयी, कोणाविषयी. बुद्धीत येतं, मनात येतं, मग कधीतरी बोलण्यात येतं, कधीतरी ऐकण्यात येतं, ऐकावंसं वाटतं, बोलणावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं. या मोबाईलमध्ये तर ह्या साऱ्या विकाराच्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. परंतु आपण त्याच्यावरती किती कंट्रोल करायचा, किती संयम ठेवायचा, सर्वस्वी आपल्यावर आहे. कितीतरी वेळा आपण एकांतात बसलेलो असतो, मोबाईल उघडल्यानंतर नेट पॅक टाकलेला असतो, फेसबुकवरती जा, यूट्यूबवरती जा, सर्वच त्याच्यामध्ये अत्यंत शेवटचं टोकाचं घाणेरडं आपल्याला तिथं पाहायला भेटेल, पण सर्वात चांगलंसुद्धा तिथंच पाहायला भेटेल. मग आपली प्रवृत्ती कशी आहे त्याच्यानुसार आपण आता त्यात काय बघणार आहे हे ठरतं. आणि आपण आपली प्रवृत्ती जाणू शकतो, आपण आपली प्रवृत्ती ओळखू पण शकतो. म्हणून हे सर्वस्वी आपल्या अंतर्मनाला विचारून धर्म काय सांगतो, त्यातून आपण किती अडकायचं, त्यातून किती बाहेर पडायचं, आणि ते आपल्याला जीवन जगण्यासाठी किंवा अध्यात्म सांभाळत असताना परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कितपत अयोग्य, कितपत योग्य आहे याचा सर्वस्वी विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं आहे की ती विकाराचं शेवटचं टोक आहे. बाहेर बैसले आहे परतुनी पाहण्याची जी प्रवृत्ती ती सर्वात मोठं विकार आहे आणि त्यापासून आपण वाचलो पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पुढं जात असतो तर त्याला बांध घातला पाहिजे, त्याच्यावर थांबलो पाहिजे, तेव्हा त्या गोष्टीपर्यंत आपण जाणार नाही. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार या ते विकल्प बोलीचे. विकल्पाची व्याख्या, विकल्प हा शब्द आपण अनेक वेळा ऐकत असतो. हा विकल्प आहे, तो विकल्प आहे, हे करू नये, ते करू नये.
विकार झाला, आता विकल्प आहे. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार म्हणजे अपेक्षेने, दृष्टपर, फायद्यासाठी, नफ्यासाठी. जीव स्वार्थी असल्यामुळे त्याचाच विचार करतो. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेल्या धर्माव्यतिरिक्त जो दुसरा धर्म आहे, अन्य, मग देवतेचा असेल, जीवाचा असेल, प्रपंचाचा असेल, त्या धर्माचा अंगीकार करणं म्हणजे विकल्प आहे. आणि हा विकल्प छोट्या छोट्या गोष्टीत असतो. आपल्या घरामध्ये आपण कळत नकळत अनेक विकल्प करत असतो. मग अपेक्षा असते, स्वार्थ असतो. परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा असेल तर आपण त्यातून लवकर बाहेर पडतो. समर्थवादावरती निष्ठा सहजासहजी येत नाही. त्याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे, धर्माच्या ज्ञानाची गरज आहे, जाणीवीची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, तो विकल्पाकडं आपल्याला घेऊन जात असतात. आपण दाढी करतो, ह्या दिवशी आपण दाढी करत नाही, करायला नाही पाहिजे. कटिंग करायची ह्या दिवसात आपण नाही केली पाहिजे. अमावस्या पौर्णिमा असतं, शुभाशुभ असतं, ज्योतिषशास्त्र असतं. नारळाचं विडा ठेवताना सुद्धा उलटं सुलटं कसं ठेवायचं, हा एक विकल्पच आहे. मनात आलं म्हणजे विकल्प आहे. परमेश्वराने सांगितलं एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. परमेश्वराने सांगितलं ही विधी भावातीत अनुष्ठानी. विधीच्या बिन भावाच्या पलीकडचं परमेश्वराची भक्ती आहे, निर्गुण निराकाराची भक्ती आहे. तिथं विधीनेच परमेश्वर भेटेल, भावानेच परमेश्वर भेटेल असं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला परमेश्वराची ओळख करून घ्यावं लागेल. आणि परमेश्वराने जी आज्ञा प्रतिपादन केलेली आहे, जो आचार, तो त्याग आपल्याला परमेश्वराने सांगितलेला, ते करणं, त्या केल्यातून परमेश्वर प्राप्त होणार आहे. कारण एक समज आपल्याला मनामध्ये प्रत्येकाच्या झालेला आहे का विधीनं परमेश्वर प्राप्त होतो, भावाने परमेश्वर प्राप्त होतो. पण त्याच्या पलीकडं पुढं आपल्याला जावं लागणार आहे. विधी अविधीला जन्माला घालत असतं. विधीने विधी वाढतो, परंतु कुठपर्यंत त्याला मर्यादा आहे. त्याच्यातच जर आपण अडकून राहिलं तर परमेश्वरपर्यंत आपण जाऊ शकत नाही. भावे बिचारी सांगितलेला आहे. भाव जो आज आहे तो उद्या राहणार नाही, परवा राहणार नाही. जितका आहे तितका राहणार नाही. तो वाढण्याची शक्यता. त्याच्यासाठी आपल्याला त्या वातावरणात, त्या ज्ञानात, त्या चर्चेत, त्या संवादात, त्या आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने सतत चिंतनात राहिलो तर आपल्याला तो वाढणार आहे. आणि परमेश्वर काय आहे नेमका, कसा आहे, आणि परमेश्वराला आपल्या ह्या जीवाकडून अपेक्षा काय हे समजून घेणं म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने धर्मावरती चालणं आहे. परमेश्वर काय सांगतात याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. आणि बाकीचं जे परंपरेने आलेलं आहे त्याच्यावरती आपला खूप मोठा पगडा असतो. आपल्यावरती खूप मोठा पगडा असल्यामुळं त्याचाच धर्म आणि धार्मिकता आपण समजून करत असतो. आता हे जे अपेक्षापूर्वक कोणत्या दृष्टीनं, आता अन्य लोक जे आहे ते तर करतातच, तो विकल्पच आहे. कारण त्यांना ज्ञानच नाही आहे. परमेश्वर काय, जीव काय, देवता काय, प्रपंच काय, यातलं नॉलेज नाही आहे. त्यांना बोधच नाही परमेश्वराने दिलेला. परंतु ज्याला बोध दिलेला आहे, जो परमेश्वराच्या भक्तीत आलेला आहे, परमेश्वराच्या मार्गात आलेला आहे, त्याने सुद्धा दृष्टपर काहीतरी अपेक्षा ठेवून केलेली भक्ती, हा विकल्प परमेश्वराने सांगितलेला. हे लक्षात घेण्यासारखं आहे. कारण परमेश्वर प्राप्ती ही अदृष्ट भक्ती आहे, अहेतुक भक्ती आहे. अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रतिसाधन. अहेतुकाला आणि अदृष्टपराला आपल्या धर्मामध्ये, परमेश्वर भक्तीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ती भक्ती म्हणजेच परमेश्वराची भक्ती आहे. परमेश्वराची भक्ती अहेतुक भक्ती आहे आणि अदृष्टपर भक्ती आहे. बाकी दुसऱ्या ज्या भक्ती आहे साऱ्या देवतेच्या भक्ती आहे. आणि म्हणून इथं अपेक्षापूर्वक अपेक्षा ठेवली आणि अपेक्षा ठेवून कोणती कृती केली, मग ती दैवराहाटीची असेल, एखाद्या बोधवंताची असेल, एखाद्या आचारवंताची असेल, एखाद्या दीक्षिताची असेल, तो विकल्पच आहे. यात बाहेर पडणं एवढं सोपं नाही आहे. कारण कितीही टोकाचा त्याग केला तरी शुभ अशुभ जात नाही शक्यतो मनामधून. कारण हा विकल्प मनामध्ये अनंत जन्म, अनंत सृष्ट्या, अनंत संस्कार, अनंत जन्म गेल्यानंतर तो आपल्यावरती पडलेला आहे. ते संस्काररूपी आपल्यावरती ते असतं. परंतु जसं धर्माची जाणीव आपल्याला होईल, ज्ञान होईल, त्यातून आपोआप बाहेर पडत असतं. हे नवे आपल्याला सांगण्याची इच्छा झाली पाहिजे, प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. क्षणोक्षणी त्यागाची
आपली तयारी असली पाहिजे आणि ती ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून अपेक्षापूर्वक जी बी आपण गोष्ट करतो, अपेक्षेने विडा ठेवला, अपेक्षेने क्रिया केली, अपेक्षेने स्नान केलं, अपेक्षेने पारायण केलं, अपेक्षा आहे, तो विकल्प आहे. हा परमेश्वर प्राप्तीची अपेक्षा आहे, तो विकल्प नाही. कारण त्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, त्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला आणि त्याच्यासाठीच हे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी जे जे कराल, मग परमेश्वर प्राप्तीसाठी विडा ठेवणे, परमेश्वर प्राप्तीसाठी क्रिया करणे, परमेश्वर प्राप्तीसाठी पारायण करणे, परमेश्वर प्राप्तीसाठी जी बी कृती असेल, तो विकल्प नाही आहे. भौतिक जगाच्या अनुषंगाने, सुखाच्या अनुषंगाने आपण जी बी गोष्ट करतो, तो विकल्प आहे. विकल्प म्हणजे पर्याय. परमेश्वर तर समर्थ आहे, परमेश्वर सर्व देण्याला समर्थ आहे. आणि ह्या जीवाची काय गरज आहे, या जीवाला काय पाहिजे आहे, काय वासना आहे, काय इच्छा आहे त्याची, त्याला काय अडचणी, हे सर्व परमेश्वर जाणतात. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. परत सर्वज्ञ परमेश्वर असून आपल्याला ती जाणीव असतानासुद्धा, अनेक वेळेतून आपल्याला त्याची प्रचिती आलेली असतानासुद्धा त्या प्रवृत्तीत जाणं, त्या कृतीवर जाणं एवढं सोपं नाही आहे. कारण भौतिक जगात जगत असताना, सांसारिक जगात जगत असताना छोट्या मोठ्या अडीअडचणी आपल्याला आपण त्या मिळवलेल्या असल्यामुळं पाठीमागच्या कर्माने आपल्याला त्या पुढे येत असतात. आणि मग त्यावेळेस आपली नेमकी धार्मिकता, धर्म ही कसाला लागत असतो. परंतु एवढं करू नये, परमेश्वरांची दयाळू माळू कृपाळू पण आपल्याला जाणवत असतं की जर करायचंच असेल तर येथीचं करा म्हटले. मग आपण खेटी घालतो, आपण देवाला विडा ठेवतो, पंचावतार उपार करतो, परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराचे श्रीमद भगवद्गीतेचं म्हणा किंवा सूत्रपाठाचं पारायण करतो. हे वाया जात नाही. इथली केली क्रिया कोणतीच वाया जात नाही. पण तो विकल्प आहे. परमेश्वराला सर्व माहिती आहे, तुमचे दुःख काय, तुमच्या अडचणी काय, म्हणून तुम्ही करताय. परंतु ते चुकीचं नाही आहे. त्या निमित्ताने धार्मिकता आपण करतोय, त्या निमित्ताने पारायण करतोय, त्या निमित्ताने काहीतरी पंचावतार उपार असेल किंवा पारायण असतील, स्थानाला जाणं असेल, क्रिया असेल, ह्या आपण करतोय. परंतु अपेक्षापूर्वक अन्य देवतेच्या ठिकाणी जाणं, उपाय करण्याचा प्रयत्न करणं, कर्मकांड करणं, म्हणजे अंधश्रद्धा जोपासणं, तो सर्वात मोठा विकल्प आहे. आणि तो विकल्प नामधारक, वासनिक, भिक्षुक सर्वांना लागू पडतो. त्या विकल्पात जर आपण प्रमादी घडलो, मात्र तो विकल्प प्रमादीय नामधारकापासून तर साधुसंतांपर्यंत सर्वांनाच बाधत असतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून मग आपण विकल्पाला जात असतो. एक खटी लगेच एकाच वेळेस मोठा विकल्प आपल्याकडून घडत नाही. आणि म्हणून अन्य देवतेच्या ठिकाणी अपेक्षापूर्वक जाणं अज्ञान आहे. बोध परमेश्वराने त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याची वेळ आली म्हणून बोध दिलेला आहे, त्याला ज्ञान झालं आहे, त्याने उपदेश पण घेतला आहे. परंतु धर्माचं अभ्यास नाही, पुढं वाचन नाही, चिंतन नाही. आणि मग कधीतरी समाजात राहत असताना मग कुळदैवताचं लग्नाच्या अनुषंगाने येतं, आणखीन वास्तुशांतीच्या अनुषंगाने येतं. हे करावंच लागेल. 4 लोक आपल्याला सांगतात, नाही नाही तुमचा धर्म ठीक आहे, तुम्ही ते पाळणं, परंतु जेव्हा असा प्रसंग येतो तसं हे करावं लागेल. आणि मग नको विषयाची परीक्षा अज्ञानी असल्यामुळे त्याला त्यातलं कळत नाही. आणि मग कळत न कळत एखादी घटना त्याच्याकडून विकल्पाची घडून जाते. असे कितीतरी सद्भक्त सत्संगात आल्यानंतर, 4 गोष्टी कळाल्यानंतर विचार आपले मांडत असतात का आमच्याकडून अशी अशी चुकी झालेली आहे. पण अज्ञानापोटातून जर झाली आणि त्यांना ती जाणीव झाली, त्यांनी ते चूक मान्य करून जर प्रायचित्त करून घेतलं एखाद्या आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून, आणि परत तसं जर केलं नाही तर नक्कीच आपण धर्माच्या ह्या रस्त्यावरती येऊ शकतो. म्हणून अपेक्षेने लोक करतात, देवतेचे कर्मकांड करतात, कुठं भक्ताकडे जातात, काही तांत्रिक मांत्रिक पण करतात. ही जी गोष्ट आहे रस्त्याने आपल्याला जाताना लोक करायला लावतात, अज्ञानी असतात. आणि असा प्रसंग बऱ्याच लोकांना येत असतो. आपण गाडीने जात असतो, सिग्नलवरती किंवा कुठेतरी गाडी उभी राहिली
का लगेच कोणीतरी येतं लिंबू आणि मिरच्या घेऊन गाडीला लावू का. बरोबर अमावस्या पौर्णिमा असते त्या दिवशी. जेव्हा आपण ते नाकारतो, नको नको आम्हाला चालत नाही, चाल, ते ती धर्माची जाणीव आहे. नाही तर लावल्याने काय फरक पडतो, चला राहू द्या, गाडीला नजर लागून. आता ते जड पदार्थ आहे, लोखंड आहे, त्याला कुठं नजर लागेल. आणि माणसालासुद्धा कुठं काही नजर लागते काय. नजर ही पाहण्याचा इंद्रिय आहे, लागण्याचं इंद्रिय नाही आहे. परंतु ह्या कर्मकांडाचा पगडा इतका समाजावरती आहे आणि त्यांच्यामध्ये राहत असताना मग आपण आता किती पक्व झालेलं, किती परिपक्व आहे, तेव्हा त्यातून आपण बाहेर पडू. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे काहीतरी संकट आलं, अडचणी आली आणि मग इतर देवतेच्या धर्मावरती निष्ठा ठेवून कोणाचं तरी काहीतरी सांगितलं, चला करायचं आहे म्हणून करायचं. त्या अनुषंगाने मग ती विधीची प्रशंसा करणं, कौतुक करणं, त्या कृतीमध्ये सहभागी होणं, याला जो आहे तो सर्वात मोठा विकल्प आहे. आणि अशा छोट्या छोट्या संग्रहरूप विकल्पातूनच मनुष्य बाहेर जात असतो. आणि हे पेव आपल्याकडे पण खूप आलेलं आहे. आपले साधू संतसुद्धा काही दिसतील, नामधारक वासनिकसुद्धा असतात, काही अशा विकल्पाच्या कृती करायला लावतात आणि करतात. कारण संसार आहे, अडीअडचणी आहे, संकट आहे, हे प्रत्येक जीवाला असतात. आणि त्यामुळं तो व्हायबल होऊन जातो आणि काहीतरी उपाय करायच्या उद्देशाने कोणाकडं तरी जातो. आणि मग इकडं तिकडं जाण्यापेक्षा चला आपलेच साधू आहे, परमार्गाचेच आहे, तिथं गेलं तर काय हरकत आहे. आणि म्हणून मग ते सुद्धा अपेक्षापूर्वक करायला लावतात. खरं म्हणजे अशा ज्या गोष्टी जे करायला लावतात ते धर्मावरून गेलेले असतात, आणि जे करतात ते धर्मावरून जाण्याची शक्यता असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आपल्याला धर्मावर राहायचं आहे, धर्म प्राप्त करायचा आहे का धर्मावरून जायचं आहे, हे सर्वस्वी आपल्यावरती आहे. जे करायला लावतात ना ते धर्मावरतून गेलेले आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्कच नको. त्याच्यासाठी काही वेगळं प्रमाण आपल्याला शोधायची गरज नाही. परमेश्वराने स्पष्ट आहे, अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार. मग अशा साधू संतांकडे गर्दी पण दिसते. पंचांग पाहायला गर्दी, काही अडचणी आल्या घरामध्ये ती गर्दी, काही दरबार भरवतात, मग त्यातून ते जडीबुट्टी औषधं हे ते देतात. अशा ठिकाणी आपण टाळलं पाहिजे. कारण हा स्पष्ट विकल्प आहे आणि हा विकल्प सहजासहजी कुणी करत नाही. अस्थिपरीच्या सूत्रामध्ये जर आपण बघितलं तर पहिला दोष परमेश्वराने विकार सांगितलेला आहे. विकार नंतर विकल्प सांगितला. जो विकारातून गेलेला असतो, जो विकाराने प्रमादी झालेला असतो, तो विकल्पावरती नक्कीच जातो. ज्या अर्थी तो विकल्प करायला लावतो, विकल्प करतो, त्या अर्थी तो विकाराने गेलेला आहे. म्हणजे तो पात्र आपल्याला समजतं का ती कोणत्या पद्धतीचं आहे. त्याचं ते वैयक्तिक नुकसान त्याचं होणार आहे, पण आपण आता त्यापासून सावध होऊन आपलं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. सिद्धांत परमेश्वराने अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक सांगितले, फक्त ते आपल्याला समजले पाहिजे, कळाले पाहिजे. जो विकाराने गेला आहे, जो विकल्पाने जातो, जो विकल्पाने गेलेला आहे, त्याला स्वभाव त्रास देणार, त्याचं स्मरण कधीच साधलं जाणार नाही आणि त्याला मग परमेश्वर प्राप्तीचा तर विषयच नाही. आता नामधारक वासनिक अवस्थेत असताना आपल्याला ह्या गोष्टी खूप जपायच्या आहे, कारण आपण संसारात आहे, अडीअडचणी आपल्याकडे येणारच आहे. आणि त्या अडीअडचणी आल्यानंतर आपण आता त्याच्यावरतून कसा मार्ग काढतो, कारण आत्ता आजूबाजूचं वातावरण तसं पोषक नाही आहे, तशा पद्धतीचं नाही आहे. कुणी योग्य मार्गदर्शन करेल याची सांगण्याची शक्यता नाही आहे. आपण एक अपेक्षेने आपल्या कोणतेही गुरुबा असतील, साधुसंत असतील, नामधारक असेल, वासनिक असेल, आपली अडचण सांगतो आणि तो आपल्याला कोणत्या तरी बाबाचा पत्ता देतो. मग आज आपल्या स्थानावरती सुद्धा हे गोष्टी करताना अनेक साधुसंत दिसतात. ते सोशल मीडियातून तर ते स्वतः जाहिरात करतात, काहींनी कार्ड छापलेले, अपेक्षापूर्वक त्यांचं सर्व चाललं आहे. कारण अशा लोकांना मान पण जास्त भेटतो. त्यांच्या राजकीय लोकांचा नंबर असतात, लाईन असते, पैसा जास्त भेटतो, त्यांचे आश्रम मोठे, त्यांच्या गाड्या मोठ्या, त्यांचा रुबाब मोठा. त्याला आपण जर भाळलो आणि तिथं आपली जर थोडंसं जरी चुकी झाली तर आपण सुद्धा धर्मावर जाण्याची शक्यता असते. त्यांना त्याची जाणीव झालेली असते.
परंतु एकदा ती गोष्ट केली, दुसऱ्यांदा केली, तिसऱ्यांदा केली, परत परत करून तो गुळगुळीतपणा आल्यानंतर मात्र माणसाची जी आहे, जीवाची जी आहे ती नजर मरून जाते आणि मग ते करायला त्याला काहीच वाटत नाही. त्याला असं वाटतं आपण योग्यच करतो. असे कितीतरी आजूबाजूला आपल्याला लोक दिसतात. त्यापासून आपण वाचलं पाहिजे. परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वरावरती निष्ठा ठेवून आपण परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे ते फॉलो करणं हा आपला धर्म आहे. वेळ कधीही कोणावरतीही कायमची तशीच राहत नाही. वेळ जाऊ देणं हा सर्वात रामबाण त्याच्यावरती उपाय आहे. परमेश्वराचं स्मरण करा, चिंतन करा. लईच वाटलं तुम्हाला खिटी घाला. काही ठिकाणी आपण स्थानाच्या ठिकाणी नारळसुद्धा वरती बघतो बांधलेले. तुम्हाला वाटतंय परमेश्वर आपला आहे, त्या परमेश्वराकडे आपल्याला हट्ट धरणं आहे, ते करा. येथीचं करा, काय फरक नाही पडत. ते सुद्धा करायला नाही पाहिजे, काहीच गरज नाही आहे. परंतु तुम्ही आता किती पक्व आहे त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. ते एवढं सोपं नाही आहे त्या अवस्थेला जाणं. परमेश्वर तर सर्वज्ञ असं आपणच म्हणतो, परमेश्वर सर्व व्यापक आहे आपण म्हणतो, ते सर्व जाणतात. मग तुमच्या मनातल्या व्यथा, तुमच्या अडीअडचणी जाणत नसतील का? आणि त्यांनी तो उपाय शोधलेला नसेल का? सर्व केलेलं असतं, पण आपल्याला वेळ कुठे? आपल्याला इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे. आपल्याला तेवढा ट्रस्ट परमेश्वरावरती नसतो आणि म्हणून या गोष्टी आपण कृती करतो. कितीतरी उपदेशी लोक आहे, काही तर मला स्पष्ट सांगतात की व काहीतरी आपल्याला पोट दुखायला लागला, आपण जसं गोळी घेतो, अवजार त्याचा उपाय करतो, तसा हा उपाय त्यांनी काय फरक पडतो. परंतु तीच व्यक्ती नंतर काळानंतर मला लक्षात येतं किंवा समजतं किंवा पाहतो मी की तो धर्मावरून गेलेले असतात. म्हणून धर्मावरती राहणं हे खूप सोपं आहे. फक्त परमेश्वराने दिलेली जी नियमावली त्या पाळण्याची अत्यंत गरज आहे. काही लोक कोणत्याही प्रमाणे, कोणत्याही सूत्रांचं प्रमाण घेऊन, वचनं घेऊन यावरती आपल्याला विषय व्यवस्था करताना दिसतील, परंतु वचनं एक नसतात. त्याचा परिहार कोणत्या तरी दुसऱ्या वचनामध्ये दिलेले असतात. तो सेन्स आपल्याला असला पाहिजे. जेवणाच्या संदर्भात असेल, खाण्याच्या संदर्भात असेल, देवाने सांगितले तामस अन्न आहे ते खाऊ नये. पण आचार्यांना बोलताना एकदा देवाने सांगितलं, आचार्यांना भूक लागली, भिक्षेचंच अन्न खावं हे काहीतरी निरूपण झालेलं असतं. भूक लागूनही बी आचार्य व्यापार करतात, खात नाही. कारण भिक्षा मागून आलेली असते, खाऊन गेलेली असते, मग आता दुसऱ्या दिवशीच भिक्षा. जेव्हा ते देवाला कळतं, जाणवतं, तेव्हा देव म्हणतात की अन्नामध्ये असं काही चुकीचं नाही आहे, काही दोष नाही आहे, इंद्रियार्थाव्यतिरिक्त काही दोष नाही. मग ज्या परिस्थिती, वेळ आणि प्रकरणवश हे बघून मग त्याच्या सूत्राचा आपल्याला अर्थ घ्यायचा असतो. दुसरीकडं आचार्य मैंभट कोणीतरी दशव्याला बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं की देवाची परवानगी घेतलेली आहे, म्हणून हे परत देवाला विचारायला आले नाही. म्हणून जाऊन परस्पर जेव्हा ते दशक्रियेचं खाऊन येतात तर आचार्य त्यांना दंड करतात. 500 दंडोत मारायला लावतात, उड्या मारायला लावतात. ते पाचन पटकन करून घेतात. हे बघितलं पाहिजे आपण की देव इकडं का बोलले, कशासाठी बोलले, कोणत्या उद्देशाने बोलले आणि ही कृती का करायला लावली. आपण एकच घेतो आणि त्याची विषय व्यवस्था करून समोरच्याला पूर्ण नॉलेज नसल्यामुळं त्याला वाटतं अरे हा देवाने हे बरोबर सांगितलं, हे काही खोटं आहे का, हे बघा हे वचन आहे, हे प्रकरणवश आहे. काही लोकांचे आज आता ट्रेंड झालेलं आहे आपल्या धर्मामध्ये. हे असं संभ्रमावस्था स्वतः गेलेले दुसऱ्यांना बी संभ्रमावस्थात नेण्याचा प्रयत्न हे जीव करत असतात. कारण मी गेलो आहे ना, मग मला कोणतरी जोडी पाहिजे, ही जीवाची प्रवृत्ती आहे आणि त्या अनुषंगाने आपण सावध राहिलं पाहिजे. जे देवाने सांगितलं आहे ते जीवाच्या हितासाठी आहे, जीवाच्या भल्यासाठी आहे. आपण केलं तर त्यातून आपला फायदा आहे, देवाचा धर्माचा फायदा नाही. आपण नाही केलं तर आपलं नुकसान आहे, देवाचा धर्माचं काही नुकसान नाही. देव समर्थ आहे, देवाचा धर्मही समर्थ आहे. आपण धर्म सांभाळला तर वैयक्तिक फक्त आणि फक्त आपल्याला फायदा आहे, त्याचं धर्माचं समाजाचा काही नुकसान नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण अत्यंत बारकाईनं बघितल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत आपण विकल्प करत असतो आणि ती विकल्प असाच वाढत जातो. अन्य मार्गामध्ये तर ह्या विकल्पाच्या गोष्टी खूप असतात. अमावस्या, पौर्णिमा, शिव, वाशिव, वार, स्त्रीच्या अनुषंगाने जो
नैसर्गिक जी मासिक पाळीचा जो विषय असतो तो, हे सर्व पाळतात ते. देवाने ह्या साऱ्या गोष्टी नाकारलेल्या आहे. नुसत्या नाकारल्याच नाही तर त्या फेकायला लावलेल्या आहे साधकाला. त्याच्या जीवनाच्या अध्यात्मामध्ये ह्या गोष्टी कधीच असल्या नाही पाहिजे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, तिथं अशुभाचा विषयच येत नाही. कितीतरी ठिकाणी गेल्यानंतर सत्संगाला पहिला प्रश्न लोकांचा असतो की बाबा मंदिर कोणत्या दिशेला करावं, कोणत्या दिशेला तोंड असलं पाहिजे, मंदिराला कळस असला पाहिजे की नसला पाहिजे, घरामध्ये कळस लावत नाही. कारण कोणाला सांगता येत नाही. मी स्पष्ट सांगतो, जे सोयीचं असेल ते करा. जर मंदिर अर्धवट केलं तर चांगलं दिसतच नाही आहे, त्याच्यामुळं कळस असलाच पाहिजे, तर ते दिसल सुंदर, तुम्हाला देवपूजा करताना वगैरे व्यवस्थित वाटेल. तर ह्या गोष्टी समाजामध्ये इतक्या खोलवर रुजलेल्या आहे की त्यातून आपण बाहेर पडतच नाही. आपण सहजच बोलून जातो, अरे आज सोमवार आहे, कटिंग नाही केली पाहिजे, दाढी नाही केली पाहिजे. मी माझ्या जीवनात ह्या अशा कधीही गोष्टी उपदेश घेतल्यापासून आणि परमेश्वर कृपेने ती जाणीव झाल्यानंतर कधीही पाळल्या नाही. शुभ अशुभ, अमावस्या पौर्णिमा, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे सारं थोतांड आहे. ते अस्तित्वाच्या अनुषंगाने जर बघितलं तर कृती त्याच्यावरती आपल्याला, पण ते आपल्यासाठी नाही आहे. आपण परमेश्वराचे भक्त असल्यामुळं हे सारे देवतेचे विद्या आहे आणि त्या देवतेच्या पलीकडचा जो परमेश्वर आहे त्याची आपण भक्ती असल्यामुळं आपण त्यांच्या सर्वांच्या पलीकडे आहे, म्हणून त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकत नाही. उलट आपला परिणाम त्यांच्यावर होईल, त्यांचा परिणाम, कारण आपण उच्च स्थानीचे आलो. त्याच्यामुळे अन्य लोक पाळतात, मग कुठंतरी काहीतरी त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला रिझल्ट आलेला आहे, असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. आणि अशी दुकानदारी जगामध्ये खूप आहे. दररोज पेपरला जाहिराती देऊन लोक दुकानं थाटलेले. त्याच्यामुळं आपला धर्म काय एकदा पहिले समजून घ्या. एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय, परमेश्वराचा समर्थवाद म्हणजे काय, परमेश्वराची शक्ती म्हणजे काय, परमेश्वराची भक्ती म्हणजे काय आणि बोध म्हणजे काय, हे जर समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये या गोष्टी स्पर्शसुद्धा झाला नाही पाहिजे, मनामध्ये आल्यासुद्धा नाही पाहिजे. एवढं नॅचरल धार्मिकता आपण करायला शिकलो पाहिजे किंवा आपल्या मनामध्ये ती धार्मिकता तशी आली पाहिजे, रुजवली पाहिजे. अन्यथा एवढा मोठा परमेश्वराचा धर्म आपल्याला भेटला आहे, परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे, कारण कृपावश आहे परमेश्वराचा अवतार, आणि तरीही आपण अशा आलतू फालतू गोष्टीमध्ये रस घेत असेल आणि त्याचा आधार घेत असेल तर एवढं मोठं भेटून आपल्याला काय उपयोग नाही. आणि म्हणून या गोष्टीवरती किती बोललं, किती सांगितलं तरी कमीच आहे. वेळोवेळी याच्यावरती आपण खूप प्रकाश टाकलेल्या अनेक सत्संगामध्ये आपण हे सांगत असतो आणि धर्मप्रबोधनाच्या अनुषंगाने जिथं गेलं तिथं मी याच्यावरती प्रबोधन करत असतो की कोणतेही कर्मकांड करू नका, जे करताय त्यांच्यापासून सावध राहते, धर्माचेच नाही आहे असं म्हणून आपण आपला धर्म पाळण्याचा प्रयत्न करा. बरं, हे केलं तर मग काय होईल? सूत्रांची मांडणीसुद्धा किती सुंदर आहे बघा. त्याच्यानंतर काय होईल, त्याचा परिणाम काय होईल, हे सूत्र आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं. परमेश्वराज्ञा अतिक्रमी तरी मायाबोधारी, ही परमेश्वराची जी आज्ञा आहे, परमेश्वराने जे सांगितलेली आचारप्रणाली, विचारप्रणाली, त्याग प्रणाली आहे, ती जर आपण नाही केली, ती अतिक्रमली म्हणजे आज्ञा पालन नाही केलं तर मग काय करता म्हणे मायाबोधारी. म्हणजे परमेश्वराने जो आपल्याला बोध दिलेला आहे, जो एका जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच मिळत असतो, म्हणून त्याचं किती अनन्य महत्त्व साधारण आहे, किती मोठी किंमत आहे त्याची, ते किती अनमोल आहे हे लक्षात घ्या. तर तो बोध ही माया काढून घेते, कारण परमेश्वर देणार आहे, दयाळू माळू कृपाळू. एकदा परमेश्वराने दिलं, तो अनार्जित दाता आहे, ज्याची योग्यता नाही, पात्रता नाही, त्याला देतात. तर आपली ती पाळी आलेली ज्ञानपाळी, म्हणून परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. तो परमेश्वर परत घेत नाही, पण ती माया घेते. मायेला अभिमान असतो. तिला कळतं आहे की हा कुठं होता आणि कुठं आला, काय करतोय. त्याच्यामुळे ती जे ज्ञान आहे ते निघून जातं त्याच्याकडून, तो बोध आहे तो काढून घेते ती माया. आणि ती मायेचं जेव्हा बोध ती काढून घेते तर त्या परमार्गाच्या बोधवंताला म्हणा किंवा नामधारक वासनिक
भिक्षुक कोणी असो, त्याला जे सहाय्य होणारं असतं मायेकडून ते सुद्धा प्रतिबंध. आणि असे आजूबाजूला समाजात खूप लोक दिसतात. जोपर्यंत तुम्ही धर्मावर आहे तोपर्यंत किती संकट येऊ द्या त्याची जी तीव्रता आहे ती खूप कमी असते, कारण परमेश्वराची दयामाया कृपा सहाय्यता प्राप्त होत असते. परंतु अशा विकल्पाने जर हा जीव बाहेर गेला तर संकटांची तर मालिका सुरू होतेच, कारण देवता लगेच कर्मराटीचे सर्व नियम त्याला लागतात. देवता त्याला भोगायला सुरुवात करते. एक झालं तर दुसरं, दुसरं झालं तर तिसरं. छोटंसं संकटसुद्धा त्याला खूप तीव्र वाटतं. आणि त्यावेळेस आपण त्याला किती समजावलं तरी त्याच्या डोक्यात उतरत नाही, कारण तो बोध गेलेला आहे. एकदा बोध गेला का परत येत नाही. मग ती बोधाची पाळी, ती बोधाची संधी त्याला पुढच्या सृष्टी अतिदीर्घ. ही सृष्टी जाईल, या सृष्टीमध्ये त्याचे किती जन्म, किती नरकन, किती दुःख भोगल. त्याच्यानंतर संहाराचा काळ, संसरणाचा काळ तेवढाच संहाराचा काळ. त्याच्यानंतर परमेश्वरावर प्रवृत्ती होईल, मग दुसरी सृष्टी, आणि मग त्यावेळेस त्याची पाळी येईल, तेव्हा त्याला बोध. म्हणजे बोध एवढा सोपा नाही आहे. बोध म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला स्पर्श केलेला आहे ज्ञानरूपी. आणि जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत जीवाला काहीच कळत नाही. आणि बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच भेटत असते. परमेश्वराच्या आवाक्यातला, परमेश्वराच्या अधिकारातला हा विषय. परत परमेश्वर बोध देतात तर कोणाकडूनही देऊ शकतात, कोणाला निमित्त करून ठेवू शकतात. अशी विशिष्ट बुद्धी नाही की भिक्षुकांकडूनच भेटतंय, एखाद्या विशिष्ट नामधारकाकडूनच भेटतंय, असं काही नाही आहे. साधारण नामधारकाकडून सुद्धा परमेश्वर त्याला निमित्त करून सुद्धा कोणाला तरी बोध देतात, कारण त्याची योग्यता, त्याची पात्रता तशीच असते, त्याची जोड तशीच असते. यावरती सुद्धा काही भिक्षुक लोक, काही नास्तिक लोक कन्फ्युजन किंवा संभ्रमावस्था निर्माण करतात की परमेश्वराला बोध द्यायचा आहे तर ते फक्त अनुसरलेल्या जीवाकडूनच देतात, त्यालाच निमित्त करतात. हे साप चुकीचं आहे. तर तो परमेश्वराच्या अधिकारातला विषय, परमेश्वर कोणालाही निमित्त करू शकतात. त्याला आपण सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही काही असंच विशिष्ट आहे. जर असं विशिष्ट परमेश्वर वागले तर परमेश्वर सम कसे होईल, ते विषम झाले. परमेश्वराच्या त्या तत्वाला किंवा सिद्धांताला छेद जातो आहे. पण परमेश्वराच्या अधिकारातला विषय, तिथं आपण बोट घालू नये, आपण बोलू नये. कारण परमेश्वर दयाळू, माळ, कृपाळू, परमेश्वर अनार्जित दाता आहे. त्याच्या मनात काय येईल आणि कोणाकडून येईल काही सांगता येत नाही ना, आपण असं म्हणू शकत नाही, त्याला काही प्रमाण नाही. पण या संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न समाजामध्ये होत असतो. कोणाकडूनही, कोणाच्या निमित्ताने परमेश्वर तो बोध देत असता. आपल्याला कधी कधी कळत पण नाही का कुठं, कधी, केव्हा बोध झाला आपल्याला. कारण कोणाकडून तरी मार्गदर्शन होतं, दुसऱ्याची कुठंतरी कनेक्ट संबंध आल्यानंतर कुठंतरी मग तो बोधाची प्रवृत्ती, बोध भेटतो. मग त्याला कळतं की अरे असं. तर ते परमेश्वराचा आवाक, परमेश्वराचा आधार आहे, परमेश्वराच्या मर्यादा आहे, ती परमेश्वराने ठरवलेल्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे ते संयोग, योग, सहाय्य परमेश्वराच्या माध्यमातून माया करत असते. ती वेळ, योग्य व्यक्ती बरोबर त्या पात्रतेच्या योग्यतेची आली का देव बरोबर ते करतात. त्याच्यामुळं परमेश्वरनी बोध दिल्यानंतर परमेश्वर बोध कधीच घेत नाही, ती माया घेते. आणि म्हणून असे आज्ञा अतिक्रमण केलेले जे जीव आहे ते खूप आपल्याला समाजात दिसतात, आणि त्यांचा बोध पण गेलेला असतो. आणि मग ते काही तत्वसिद्धांताच्या व्यतिरिक्त, जे सिद्धांतात बसत नाही, तत्वात बसत नाही, आपल्या आचार विचार प्रणालीत बसत नाही, असं बोलायला सुरुवात करतात. एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद करताना आपल्याला लगेच लक्षात येतं की हा कुठपर्यंत ठिकाणावर आहे, कितपर्यंत लेवल आहे त्याची. बोलताना, संवाद करताना आपल्या ते लक्षात आलं पाहिजे. त्याचा बोध जर पक्का असेल, ज्ञानाची जाणीव परिपक्व असेल, तर त्याचं बोलणं, वागणं, बसणं सारं वेगळं असतं. ही तामस प्रवृत्ती, राजस प्रवृत्ती बोधाच्या ठिकाणी दिसणार नाही शक्यतो. ती सात्विकतेच्या पलीकडचं जे आचारप्रणाली ती बोधाच्या ठिकाणी दिसेल. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला माणसं ओळखता येतात. ज्याचा बोध गेलेला आहे, जो विकल्पाला जातो, त्याला लवकर राग येणं, त्याची बोलण्याची पद्धत, पैशाची अपेक्षा किंवा छोट्या छोट्या गोष्टीत कुरबुरी, नाराजी, या साऱ्या गोष्टी त्या जीवामध्ये आपल्याला दिसेल. मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, साधुसंत असतील. पण विकल्पाने सर्वच जातात, त्याच्यामुळे सर्वांनाच तो बसतो. आणि म्हणून परमेश्वराची आज्ञा काय आहे, नेमकं विधी काय आहे, अविधी काय आहे, काय करायला लावलेलं आणि काय करायला नाही लावलेलं आहे. विधी आपल्याकडून नाही झाला
एक वेळ तरी चालेल, परंतु आपल्याकडून कळत नकळतसुद्धा अविधी झाला नाही पाहिजे, चुकी झाली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत सावध राहून धर्म सांभाळायचा आहे आणि तो खूप मोठा नाही आहे. विकार असेल, विकल्प असेल, हिंसा असेल. आता हिंसा आणि विकार हे नामधारक वासनिकाला त्याचा प्रमाद अंगवत नाही, पण संस्कार लागतात. तसं भिक्षुक असेल, साधुसंत अनुसरलेले जीव असतील, त्यांना विकार असेल, विकल्प असेल, हिंसा असेल, त्यांनी लगेच प्रमाद घडतो आणि त्यातून सृष्टी शून्य होऊन जाते. त्याच्यासाठी सावधानता नामधारक वासनिकाची अत्यंत गरजेची आहे. ते संस्कार जर आपल्याला चिटकले तर पुढं जाऊन हेच आपल्याला अडचणीचे ठरतात, हेच संकटरूपी आपल्या समोर येतात आणि त्याच्यावरती मात करणं एवढं सोपं नसतं. आणि म्हणून परमेश्वराने जो दिलेला बोध आहे तो किती परिपक्व करायचा, किती वाढवायचा, ते सर्वस्वी आपल्यावर आहे. आपली चिकित्सा, आपल्या धर्मप्राप्तीच्या, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने असलेली वासना किती मोठी करायची हे सर्वस्वी आपल्यावर आहे. धर्म अभ्यास करत असताना ही जी वासना ही आपली वाढत गेली पाहिजे, ज्ञानाची भूक आपली वाढत गेली पाहिजे. ज्ञानाच्या भुकाबरोबरच आपल्या त्यागाची विचारधारा, आचाराची विचारधारा आपली वाढत गेली पाहिजे, तरच ते आपलं त्यामध्ये टिकू आणि परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ. एवढं सोपं नाही आहे. आता हे करत असताना म्हणजे कळत नकळत जर चुकी झालीच तर मग काय करायचं? देहपर्यंत पुरुष उरलाचे असे. जो देह आहे तोपर्यंत त्या देहाने ती चुकी झालेली, ते देहाकडून ती चुकी झालेली, ती देवाच्या माध्यमातून चुकी झाली, तर ते देह आहे तोपर्यंत त्याला संधी आहे माफी मागण्याची, प्रायचित्त घेण्याची, त्यातून बाहेर पडण्याची. देह गेल्यानंतर मात्र तर मग काहीच नाही. जसं एखाद्या व्यक्तीला आपण वाईट बोलल्या गेलो, काही चुकीचं बोलल्या गेलो, त्याच्या बाबतीत काही कृती आपली चुकीची घडली, तर आहे तोपर्यंत आपण माफी मागून घ्यावं असं म्हणतो आपण. चुकीचं जे आहे ते मान्य करून घ्यावं. तर देह असेपर्यंत त्याला ऊर असतो. म्हणून देह आहे तोपर्यंत या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. हे दोषाचं जे प्रायचित्त आहे घेण्यासाठी देह आहेपर्यंत त्याला अवधी आहे, त्याला वेळ आहे, कारण त्या देहाच्या माध्यमातूनच झालेलं आहे. आपण असं म्हटलं की बाबा आत्ता चुकी झाली आहे, कळालं आहे, चला आता पुढच्या जन्मात प्रायचित्त घेऊ, पुढच्या जन्मात आपण त्याची चुकी मान्य करू, असं कधीच होत नाही. काल काय खाल्लं आपण हे आपल्याला आठवत नाही. मागचा जन्म पुढचा जन्म आपल्या आवाक्याच्या बाहेरचा विषय. आज आहे ते खरं आहे. म्हणून चुकी ही मान्य करणं हा खरा धर्म आहे, हा खरी धार्मिकता आहे. चुकी मान्य करून त्याचा पोळ करणं, त्याच्यावरती प्रायश्चित्त घेणं. म्हणून सकाळ संध्याकाळ परमेश्वराकडे आपण प्रसव मोडत असतो. कळत नकळत आपल्याकडून बऱ्याच चुका होतात. काही कळून होतात, काही न कळत होतात. ज्या कळून झालेल्या आहे त्याची माफी आपण मागितली पाहिजे, त्याचं आपण प्रायश्चित्त केलं पाहिजे. न कळत आपल्याकडून झालेलं त्याचं पोळ आपण दुःख केलं पाहिजे आणि ते न होण्यासाठी प्रयत्न पण केला पाहिजे. नाही तर दरवर्षी प्रायश्चित्ताचे कार्यक्रम आज फॅड झालेले, दरवर्षी प्रायश्चित्ताचे कार्यक्रम घ्यायचे, प्रायश्चित्त करायचं आणि परत पुढं चुका करायला मोकळे. जसं अन्यराटीमध्ये आहे की सिंहस्थ आलं की गंगेमध्ये जाऊन डुबक्या मारायच्या, म्हणजे सर्व पाप धुतल्या जातं म्हणे, आणि मग पुढं जाऊन परत पाप करायला मोकळे. इथं तसं नाही आहे. हे परमेश्वराचा धर्म आहे, परमेश्वराचा मार्ग आहे, परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्या भक्तीत आपण आल्यानंतर आपल्याला परमेश्वरांनी बोध दिलेला आहे. ती प्रायश्चित्त झाल्यानंतर ती चुकी परत आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली तरच आपण त्यात वाचू शकतो, अन्यथा त्यात जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून देह आहे, देहावधीपर्यंत त्या चुकीची प्रायश्चित्त घेण्याचा अवधी असते. परमेश्वर दया माया कृपा करुणेने भरलेला आहे आणि म्हणून या जीवाला संध्या परमेश्वराने खूप दिलेले आहे. परंतु त्या संधीचा फायदा आपण करून घेतला तर, अन्यथा आपला युगो आड येतो, आपलं अज्ञान अन्यथा ज्ञान आड येतं, आपलं अर्धवट ज्ञान आड येत राहतं. आणि मार्केटमध्ये याला काही व्हॅल्यू नाही. आपण जर मार्केटमध्ये गेलो ना आमचा युगो आहे ते केवढ्याला घेणार असं विचारलं तर कोणी घेणार नाही कोणाचा युगो. अर्धवट ज्ञानाला काही किंमत नाही, अन्यथा ज्ञानाला काही किंमत नाही, अज्ञानाला काही किंमत नाही. भौतिक जगामध्ये या गोष्टीला किंमत नाही तर आध्यात्मिक जगामध्ये कसं असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हा ज्ञान आहे, ज्ञानयुक्त धर्म आहे, ज्ञानवचक परमेश्वराने सांगितलं आहे. आणि ते ज्ञान कोणतं? मग ते जीव देवता प्रपंच आणि परमेश्वराचं. ते ज्ञान कोणतं? ते विधी अविधीचं. ते ज्ञान कोणतं? त्यागाचं. काय त्याग करायचा हे बी आपल्याला समजलं पाहिजे.
काय आचार करायचा आहे, कोणती आज्ञा प्रतिपालन करायची आहे, हे बी आपल्याला कळायला पाहिजे. हे ज्ञान, जिथं कुशळता आहे, व्यावहारिकता आहे, ते ज्ञान धर्माला, परमेश्वराला प्राप्त करून देत असतं. आणि म्हणून आपल्यामध्ये चिकित्सा, कुशळता, व्यावहारिकता, सावधानता असली पाहिजे, तरच धर्म आपल्याला सांभाळता येईल. अन्यथा धर्म जेवढा सोपा आहे तेवढाच अवघड पण आहे. अन्यथा ज्ञानीयाला, अज्ञानाला, त्याचा बोध गेलेला आहे किंवा जे अन्य लोक आहे ज्यांची बोधाची पाळीच आलेली नाही किंवा त्यांचा बोध निघून गेलेला आहे, अशांसाठी धर्म अवघडातले अवघड विषय, त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही, कितीतरी लांब आहे ते. पण सोपा ज्याला धर्माचा बोध परमेश्वराने दिलेला, ज्याला धर्माची जाणीव आहे, ती व्यावहारिकता, ती कुशळता तो धर्मामध्ये पाळतोय, त्याच्यासाठी धर्म खूप सोपा आहे. ज्याचं परमेश्वर प्राप्तीचं ध्येय ठरलं आहे आणि त्या अनुषंगाने त्याची वाटचाल चालू आहे, त्याच्यासाठी धर्म खूप सोपा आहे, खूप अवघड नाही आहे. पण कोणाला अवघड आहे, कशाला आवड? मग आपल्याला तो धर्म अवघड वाटतो की सोपा वाटतो, त्याच्यावरतून आपली प्रवृत्ती किंवा आपली प्रकृती, आपली योग्यता अयोग्यता, आपण त्याचा अंदाज, तर्क कुतर्क करू शकतो. आपल्याला धर्म सोपा वाटत असेल तर आपण अत्यंत योग्य मार्गावरती आहे, धर्माच्या ध्येयाने आपण बरोबर चाललेलो आहे. त्यात वाढ कशी करायची आणि ती टिकवायची कशी, याचा आपण विचार केला पाहिजे. जर अवघड वाटत असेल तर आपली कुठंतरी चुकी झालेली आहे आणि धर्माची वाटचाल जी आपली ती अत्यंत अवघड आहे. यातून मग आपण मार्ग कसा काढायचा? मग प्रायश्चित्त घेणं आहे, परमेश्वराला प्रार्थना करणं आहे. कुठं नेमकी चुकी झाली ती जाणीव होऊन त्या चुकीचं प्रसव मोडणं, त्या चुकीचे प्रायश्चित्त घेणं, त्या चुकीची कबुली देणं, हा त्याच्यावरती उपाय आहे. अन्य राटीसारखं नाही, जाऊन आंघोळ केली आणि धुवून घेतलं, तसंच प्रायश्चित्त केलं आणि संपलं, असं होत नाही. हा ज्ञानियाचा मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला कारण, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आणि त्यानंतरच कृती, आणि त्यातच तो फायदा होणार आहे, अन्यथा नाही होऊ शकत. असे तो करी पडे तो धावे. मग हे कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत आपण आहे, म्हणजे जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत परमेश्वराचं स्मरण, चिंतन, वाचन, संवाद आपण केला पाहिजे. एकदमच आता आथरुणाला पडलो आहे, आपली बुद्धी क्षीण झालेली आहे, आपलं शरीर क्षीण झालेलं आहे, त्यावेळेस आपण वासनासर ठेवली तर कसं होईल? म्हणून असे तव करी पडे तव धावे, असे तव केलं पाहिजे. आजकाल समाजामध्ये असं एक फॅड निर्माण झालेलं आहे. 50 वर्ष झाले उपदेश घेऊन, 25 वर्ष झाले उपदेश घेऊन, क्रिया करतात, स्थानं करतात, सत्संग करतात, सर्व करतात, जबाबदाऱ्या काहीच राहिलेल्या नाही, परंतु त्यागाची ताकदच नाही राहिली, त्याग करायची इच्छाच नाही राहिली. इच्छा, देव व्हावा ही बी इच्छा आहे, देव प्राप्त झाला पाहिजे, नरकात नको जायला ही भीती पण आहे, परंतु त्यागही करण्याची इच्छा नाही. मग त्याच्यावरती मार्ग काय काढायचा? आथरुणावर पडलं आणि कळालं का आता 8-15 दिवसाच आपण सोबती आहे, मग म्हणायचं की कोणत्या तरी साधूंना बोलवा ना, आम्हाला दीक्षा द्या. आपण करू शकतो, जेव्हा करू शकतो, जिथपर्यंत करू शकतो तेव्हा ती गोष्ट केली तर फायद्याची आहे. आता ती काय वाया जाणार नाही, दशीची धरिली पुरे, परंतु ते कणवेत मोडतं. परमेश्वराला खंती येणारच की याला मी कधी दिलं, केव्हा दिलं, याला काय सांगितलं, याच्यावर त्या साऱ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या, याच्यावरती कोणतंही आता अडचण राहिली नाही, संकट राहिली नाही, तरी हा तिथंच पडला आहे. दुःख होणारच. आपणही बी एखाद्या जीवाला एखादी गोष्ट सांगितली त्याने ती नाही केली तर आपल्याला त्याच्यावरती नाराजी निर्माण होती. परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू, पण ईशाळूची ईशाळू. जर का परमेश्वराच्या मनामध्ये खंती निर्माण झाली तर ती टोकाची येणार, मग मात्र आपल्याला कोणीच वाचू शकत नाही. पण जोपर्यंत आपण करू शकतो तेव्हा ते केलं पाहिजे. आजकाल ते आजूबाजूचं वातावरणच्या अनुषंगाने जर बघितलं तर धर्म अत्यंत किरकोळ झालेला आहे, सोपा झालेला आहे. घ्या, अनुसरण घ्या, परत घरी या, कुठेही फिरा, नातेवाईकांमध्ये फिरा, त्यागाचा विषय नाही. फक्त कपडे बदललेले दिसतात, मात्र त्यांच्या जीवनामध्ये काही बदल झालेला नसतो. ते काही अनुसरण नसतं, तो काही त्याग नसतो. आपल्यातून त्यांच्यात काही फरक नसतो. करायचं तर व्यवस्थित करा, जेवढं करण्यासारखं आहे, जेवढं करता येऊ शकतं तेवढं करा. आणि ज्यावेळेस करण्यासारखं आहे, ज्यावेळेस आपण करू शकतो तेव्हाच करा. ती वेळ पकडली पाहिजे. जर वेळ नाही पकडली तर जे जाणार आहे हातातून ते निघूनच जाणार आहे. म्हणून वेळ पकडण्यासाठी आपण जेव्हा करू शकतो तेव्हा केलं पाहिजे. पडे तो धावे. मग
पडल्यानंतर मग ज्यावेळेस केल्यानंतर मग आपण पडतोच आहे, काहीतरी थकवा येणारच आहे, म्हातारपण येणारच आहे, नैसर्गिक कृती आहे. मग मात्र स्मरण चिंतन ते केलं पाहिजे, शेवटपर्यंत केलं पाहिजे. असं काही नाही की बाबा स्मरणासाठी काहीतरी कृती, उलट परमेश्वराने आशक्ताशी विधी नाही, असंच उठलं पाहिजे, असंच बसलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असं काही नाही. पडल्या पडल्या थकलेला माणूस, अशक्त झालेला माणूस, त्याला काही विधी नाही. मग तो आजाराने असेल किंवा वयाने असेल, तो अशक्त झालेला आहे, त्याला काही विधी नाही. त्याच्यामुळं तो जे बी करल ते महत्त्वाचं आहे, ते परमेश्वरापर्यंत पोचणारच. पण आपण आता कोणत्या अवस्थेत आहोत ती अवस्थेची जाणीव करून घेऊन, समजून घेऊन मग या गोष्टी आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. अन्यथा आपल्याला ती जाणीवच नसल्यामुळं पाहू करू, आणि अशा खूप गोष्टी आहे का ज्या समाजामध्ये रुजू झालेल्या आज. ती परंपरा झालेली आहे, ती रूढ झालेली आहे. आणि त्यातले असे कितीतरी लोक मला दिसतात का 50 वर्ष झालेले उपदेश घेऊन धर्म हे ते स्मरण चिंतन कधी जा गाठी हातात, परंतु आता शेवटची वेळ आलेली, त्याग करायला काय राहिलं नाही. तेव्हा आपण जरी म्हटलं की आता करता का त्याग, बोलू का साधूंना, तरी ते म्हणतात आता काय नाही, काही करायची गरज नाही, आता 10 गेलेन 5 राहिलेन, किती काही गॅरंटी नाही. म्हणजे त्याग करायची इच्छाच न होणं हा प्रमादाचं लक्षण आहे. कारण पूर्वकर्मात प्रमाद अंगवलेला आहे, तेच आता इकडं ठाकलेलं आहे. प्रमाद एक विशिष्ट वेळ निघून गेल्यानंतर प्रमाद, आणि अनुसरलो नाही तरी प्रमाद. मागच्या जन्मात आपण काय केलं आहे, कशाने गेलेलो आहे, तेच आपल्याला पुढं संकटरूपी येत असतं. याचं चिंतन आपण अत्यंत खोलवर जाऊन केलं पाहिजे, आणि अत्यंत सावधपणे धर्म आपण सांभाळला पाहिजे. तरच परमेश्वराचा धर्म आपल्याला भेटला आहे तो सांभाळता येईल. जो सांभाळतो आहे तोच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. याचं नक्की चिंतन करा. काही प्रतिक्रिया असल्या नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.